बेटा तू शिकू नको, तुझा शिकून काही फायदा नाही. जेव्हा आपण अभ्यास करत नाही तेव्हा आई कंटाळून आपल्याला हेच म्हणायचं, बेटा तू शिकू नको, तुझा शिकून काही फायदा नाही. पण आता असं म्हणावं वाटतंय की ज्या मुलांना 10वी मध्ये 45% 12वी मध्ये 45%, मॅथ्स मध्ये 45%, तो 100% घेऊन येतो. तर त्यामुळे असं वाटतंय की तू किती हुशार असला तरी तू शिकू नको, तुझा शिकून काही फायदा नाही. पेपर विकत घेतले जात आहे का? म्हणजे मला तर 12वी बोर्डावर सुद्धा शंका येते. हे कितपत खरं आहे अजून जेव्हा उघडकीस येईल तेव्हा उघडकीस येईल, पण ही शंका आहे. कशावरून? डेटा तर हेच सांगतोय. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, यूट्यूब चॅनलवर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच युट्यूबरनी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हो, बनवायलाच पाहिजे, कारण की यार आम्ही 2-3 वर्ष तुमच्यासाठी मेहनत करतो. विद्यार्थ्यांना तुम्ही मेहनत करता 2 वर्ष. एक एक वर्कशीटसाठी, एक एक टॉपिकसाठी, एक एक क्वेश्चनसाठी. हा क्वेश्चन येईल, तो येणार नाही, तो क्वेश्चन येईल, हे डेरिव्हेशन करा, हे असं करा. 5-5 तास मॅरेथॉन लेक्चर, 10-10 तास मॅरेथॉन लेक्चर, वन शॉट लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स वेगवेगळ्या, एवढी सगळी मेहनत करायची. आणि जे विद्यार्थी 2 वर्ष आरामशीर मजा करतील, फिरतील, इकडे तिकडे हुंडतील, शेवटी ते पैसे देऊन समजा 100% घेऊन येत असतील ना, तर मला वाटतं आपल्याला असंच म्हणावं लागेल की तू शिकू नको, तुझा शिकून काही फायदा नाही. मला वाटतं एकदा होऊनच जाऊ द्या ना यार. नीट मधली जी कीड बाहेर काढली आणि दाखवली जगाला, तशीच MST CET मध्ये जर कीड असेल तर ती आपण जगाला दाखवायला लागेल. आणि ती आपली जबाबदारी आहे, आमची टीचरची, युट्यूबरची, ऑफलाईन ऑनलाईन टीचर, पॅरेंट्स आणि तुम्ही विद्यार्थ्यांची. आपण एकत्रित होऊन याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आणि आमचे बरेचसे शिक्षक मित्र याच्यावर आवाज उठवत आहेत. डेटा काय म्हणतो ते बघूयात. का असं सगळ्यांना डाऊट येतोय? बरं, हे 1-2 वर्षापासून होत नाहीये, मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही ऑफलाईनमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना शिकवतो. पहिल्या दिवसापासून बघतो. विद्यार्थ्याकडे बघूनच आयडिया येते की हा कितपत पर्सेंटाईल घेऊ शकतो, की आपण कितपत याला बाहेर ओढू शकतो. पण विद्यार्थ्याला सरळ बोलता येत नाही. मागच्या 5 वर्षापासून बघतो, जे नॉन डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत ते 99-98 घेऊन येतात. तर 2 वर्षात शिकवताना आम्हाला ते 2+2 हे विचारतात, त्याचे प्रॉब्लेम आहेत. असा विद्यार्थी पण 98-99 घेऊन येत असेल तर कुठेतरी सिस्टीममध्ये लीक आहे. काय पेपर लीक होतो का, सिस्टीम लीक केली का, सिस्टीमच मॅनेज झालेली आहे? बरं, डेटा काय म्हणतोय? हा डेटा जर तुम्ही बघितला, याच्यामध्ये काही काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 100% आहेत, पण 12वी मध्ये 45% आहेत. हा सगळ्यांचा डेटा काढला, हा डेटा निघून आला अशा पद्धतीने. म्हणजे जे टॉप 100 जे स्टुडंट्स आहेत त्यांचा जर आपण 12वी बोर्डाचा जर ॲव्हरेज काढला तो 73% येतोय. बरं, आता एखादा जर पेपर ज्याला मॅनेज करायचा आहे तो का 95-96% तर पर्सेंटाईल घेणार नाही, तो डायरेक्ट 100% घेईल. मग त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर 101 ते 1000 या रँकमध्ये जर आपण 12वी किती पर्सेंटेज आहेत मुलांना त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर 85%. आणि जे टॉप 100 आहेत त्यांचा ॲव्हरेज त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ना. म्हणजे टॉपचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे बोर्डात पण खूप चांगले मार्क्स पाहिजेत ना. त्यांचा जो ॲव्हरेज आहे तो आहे 73.9. बरं, अजून डेटामधून काय निघून आलं की असे 18 मुलं आहेत टॉप 100 मध्ये ज्यांना 12वी बोर्डामध्ये 60% कमी. बरं, 1-2 समजू शकतो ना की एखाद्याने एक्सेप्शनली, इंटेन्शनली, त्याला माहितीच आहे की बोर्डाच्या मार्क्सला एवढं काही महत्व नाही, आपल्याला 45-46%, 1-2 असे 18 विद्यार्थी, असे 16 विद्यार्थी आहेत ज्यांचा जो ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा खाली, असे 16 विद्यार्थी ज्यांचा स्टेट ॲव्हरेज SSCचा जो बाकी टॉप 100 त्यांच्या खाली. असे 8 विद्यार्थी आहे टॉप 100 मध्ये ज्यांना मॅथ्समध्ये 50%च्या खाली. 1-2 समजू शकतो, 8 विद्यार्थी. बरं, आणि मॅनेज होतात तेव्हा काही 1-2 विद्यार्थ्यांचा आपण समजू शकतो, 8 विद्यार्थी. म्हणजे ही संख्या जर आपण बघितली, असे 5 विद्यार्थी आहे ज्यांचा रँक 50%च्या खाली आहे. 50%च्या खाली, 60%च्या खाली असे 18 मुलं आहेत. मॅथ्समध्ये ज्यांना 50%पेक्षा कमी असे 8 मुलं आहेत. आणि जो टॉप 100चा जो रँक आहे त्यांचा जो ॲव्हरेज आहे तो 73.9%. 100 ते 1000 मध्ये 85.3%. बरं, आता आपण टॉपच्या ऐवजी आपण बॉटमच्या मुलांकडे जाऊ. बॉटमच्या मुलांचं जर आपण बघितलं, इथे कुठे डेटा आहे, हे बॉटमचे विद्यार्थी ज्यांना पर्सेंटाईल 0% 0.02 0.02 म्हणजे खूपच कमी पर्सेंटाईल. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 60, 73, 67, 52, 50, 72 एवढे पर्सेंटाईल पडू शकतात. म्हणजे यांना ढेकळं काही येत नाहीये. अशा विद्यार्थ्याला 12वी मध्ये 60-70 तो कशी आरामात, यांचा जर ॲव्हरेज काढला तर यांचा ॲव्हरेज येईल 55-60. म्हणजे टॉपला आहे, टॉप 100. विचार करा, टॉप 100 म्हणजे तो COEPत जाणार, त्याला VGTI मिळणार, म्हणजे कम्प्युटर सायन्स तो ब्रांच घेणार.
खरंच हे काही सिस्टीम मॅनेज झाली आहे का? बरं, हे जे रँक बघितले यांच्यामध्ये रँक नंबर 13वा जो कोणता स्टुडंट आहे 100% आणि 12वीमध्ये 45, म्हणजे एकदम पुअर परफॉर्मन्स आहेत बोर्डामध्ये आणि टॉपच्या रँकमध्ये. रँक नंबर 15 100% 12वीमध्ये 45%. असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विद्यार्थ्यांचं असं कसं होऊ शकतं की ज्यांना पर्सेंटाईल 40च्या खाली आहे आणि त्यांनी 100% आणले? म्हणजे कुठेतरी दाल में कुछ काला है भाई, तो हमें देखना पडेगा. याच्यावर तुमचं काय मत आहे? अजून तर आपल्याकडे काही ठोस पुरावे नाही आहेत, पण जेव्हा पुरावे बाहेर येतील तेव्हा असंच म्हणावं लागेल की हा महाघोटाळा आहे. आणि त्यावेळेस जी आई म्हणायची ती खरं आहे, तू शिकू नको, तुझं शिकून काही फायदा नाही, कारण की पेपर मॅनेज होत आहेत, टेस्ट सेंटर मॅनेज होत आहेत. बघा, याच्यावर विचार करायला हवा आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.